क्लिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भात सुरू असणाऱ्या या व्हिडिओ सिरीजमध्ये अर्थशास्त्राशी निगडीत जे आपण व्हिडिओ सिरीज करतोय त्याच्यामधल्या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राच्या संदर्भात संयुक्त पूर्व परीक्षेला कोणते कशा पद्धतीने प्रश्न येतात, याचा एकूण सिलेबस काय आहे, संदर्भ साहित्य कोणतं वाचावं, कसं वाचावं, या काही गोष्टींची आपण चर्चा केली. आजच्या भागामध्ये अर्थशास्त्राचा सिलेबस टॉपिक वाईज आपण डिस्कस करणार आहोत. प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय अभ्यासलं पाहिजे, कोणत्या बाबींवर भर दिला पाहिजे आणि परीक्षेमध्ये त्याच्यावर आतापर्यंत आलेले प्रश्न कसे आहेत, या सगळ्या बाबींची चर्चा आपल्याला इथं करायची. सुरुवातीला एक महत्वाचा मुद्दा आपल्याला एक लक्षात घ्यायचा आहे अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या संदर्भात. तो म्हणजे अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा जो दृष्टिकोन आहे, जो आपला पर्स्पेक्टिव्ह आहे, तो पर्स्पेक्टिव्ह व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अर्थशास्त्राच्या आतापर्यंतच्या प्रश्नांची जर आपण वर्गवारी केली तर याच्यात आपल्याला 3 पद्धतीचे प्रश्न दिसतात. एक, ज्याच्यामध्ये संकल्पना आणि उपयोजनांवर प्रश्न विचारले जातात. आता एकूण अर्थशास्त्र 15 प्रश्न जरी असतील तरी मॅक्झिमम प्रश्न हे आपल्याला अर्थशास्त्रीय संकल्पना किंवा त्याच्या उपयोजनावर प्रश्न आहेत. म्हणजे एक साधारण 60% पार्ट हा या संकल्पना आणि त्याच्या उपयोजनांच्या संदर्भातील प्रश्नावर असतो. त्यानंतर अर्थशास्त्राशी निगडीत नवीन ज्या काही घटना घडामोडी घडत आहेत त्याच्याशी जोडून असणारे प्रश्न आहेत. आणि प्रश्नांचा तिसरा प्रकार आपल्याला दिसतो की जिथे अर्थशास्त्रविषयक आकडेवारी विचारली जाते, फॅक्च्युअल गोष्टी, तथ्यात्मक बाबी विचारल्या जातात. आता या फॅक्च्युअल गोष्टीमध्ये काय काय येतं तर प्रामुख्यानं यात आकडेवारी वेगवेगळ्या टॉपिकशी, जसं की जीडीपी विषयक आकडेवारी, व्यापार विषयक आकडेवारी किंवा आरबीआयची वेगवेगळी पतधोरणाची साधने, त्याच्यातले दर बदलले त्याची आकडेवारी, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणीमध्ये येणारी आकडेवारी, ह्या सगळ्यांचा समावेश होतो. किंवा कुठल्या स्कीम असतील, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, त्याच्यामधल्या माहितीचा समावेश, अथवा अर्थशास्त्राशी निगडीत असणारे काही नवीन कायदे केले असतील, अर्थव्यवस्थेशी निगडीत कायदे केले असतील तर त्या कायद्यांच्या तरतुदी, ह्या सगळ्या आपण फॅक्च्युअल बाबीमध्ये घेतो. अर्थशास्त्राचा अभ्यासाचा दृष्टिकोन हा आपला मूलभूत संकल्पनांवर आधारलेला असला पाहिजे. संकल्पना क्लिअर झाल्या, त्याचं ऍप्लिकेशन कळालं की हा विषय खूप सोपा आपल्याला जाणणार आहे. आणि मग तुम्ही त्याच्या चालू घडामोडींचा अभ्यासाची त्याला जोड देऊ शकता, आकडेवारीची जोड देऊ शकता. हा अभ्यासाचा दृष्टिकोन एकदा आपण क्लिअर कटपणे लक्षात घेतला पाहिजे. आणि मग आता आपण संयुक्त पूर्वला टॉपिक वाईज अर्थशास्त्र कसं विचारलं आहे, त्याच्यात काय काय अभ्यास केला पाहिजे, त्याची चर्चा सुरू करूया. तर मित्रांनो, या टॉपिक वाईज अभ्यासामध्ये आपल्याला सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक सिलेबसनं दिलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एखाद्या देशानं आर्थिक प्रगतीचा दर कसा गाठलेला आहे, तिथं वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती वेगानं होतंय, हे तपासण्यासाठी काही मूलभूत संकल्पना दिलेल्या दिसतात. आणि मग जीडीपी असेल, जीएनपी असेल किंवा एनएनपी, एनडीपी, नॅशनल इन्कम, अशा काही मूलभूत संकल्पना या टॉपिकमध्ये अभ्यासायच्यात. या संकल्पनांचा अर्थ समजून घेणं, त्याचं जर काही सूत्र फॉर्म्युला असतील तर ती समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच संकल्पना नंतर सगळ्या सिलेबसमध्ये कुठे ना कुठे वापरल्या जातात. इव्हन तुम्ही जेव्हा न्यूजपेपरचा अभ्यास कराल त्याच्यामध्ये सुद्धा या संकल्पना सातत्यानं वापरलेल्या असतात. म्हणून हा टॉपिक अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घेतलेला असला पाहिजे. संकल्पनांच्या नंतर या टॉपिकवर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती सुद्धा विचारल्या जातात, नॅशनल इन्कम मेथड्स. मग भारतामध्ये किंवा जागतिक पातळीवर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी ज्या प्रमुख पद्धती आहेत त्याच्यामध्ये 3 पद्धतींचा समावेश केला जातो: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धती. आणि मग ह्या तिन्ही पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं, त्याची प्रक्रिया काय आहे, त्या पद्धतीमधून आलेला फॉर्म्युला, सूत्र काय आहे, हे त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मग तिन्ही पद्धतीमध्ये 3 वेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले येतात. मग याच्यावरती बऱ्याचदा आयोगानं प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ, या 3 पद्धतीपैकी सर्वात जास्त उपयोगात आणली जाणारी पद्धती कोणती, असा प्रश्न विचारला गेला. किंवा या 3 पद्धतीमध्ये भारतात प्रामुख्यानं कोणती पद्धत वापरली जाते, सगळ्यात कमी उपयोगात
असणारी पद्धत कोणती, अशा पद्धतीचे प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीवरती आजपर्यंत आलेले आहेत. आणि मग ह्या सगळी उत्तरं तुम्हाला कधी देता येतील, जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं असेल. केवळ पाठांतराच्या आधारावरती असे प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाहीत, नाहीतर मग परीक्षेमध्ये जो गोंधळ व्हायचा, जी गडबड होणार आहे ती होईलच. म्हणून त्याची व्यवस्थित विषय समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये मग भारतात राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्याची व्यवस्था कशी आहे, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेले. जसं की भारतात राष्ट्रीय उत्पन्न मापन विषयक समिती आपण स्थापन केली होती, ती समिती विचारली, त्याचे अध्यक्ष विचारले होते, त्या समितीचा साल विचारलेला आहे. भारतामध्ये सद्यस्थितीला आपण राष्ट्रीय उत्पन्न मापन कसं करतो, त्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीत काय बदल झालेले आहेत, या बदलांविषयीची सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसू शकतात. आणि मग विद्यार्थ्यांनी देखील या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे. मग CSO सारखी संस्था त्यांचं कार्य, NSSO सारखी संस्था त्यांचं कार्य असेल, आणि भारतात GDP मापन विषयक वेगवेगळ्या ज्या समित्या आतापर्यंत स्थापन करण्यात आल्या, त्यांचा सुद्धा आधार आपल्याला घेतला पाहिजे. चालू घडामोडीच्या दृष्टीनं आज आपल्याला असं दिसेल की GDP मापनाच्या आकडेवारीविषयी बराचसा वादंग असतो. मग त्याच्याविषयी मध्यंतरी एक सुदीप्त मुंडले समिती स्थापन करण्यात आली. ती समिती काय होती, समितीनं काय रिपोर्ट दिला, बॅकसिरीज डेटा काय आहे ज्याच्यावर अलीकडच्या काळात चर्चा झाली, ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्या अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरती आकडेवारी सुद्धा विचारली जाते. खरं तर खूप जास्त आकडेवारी या टॉपिकमध्ये आहे. साधारणतः आकडेवारी विचारण्याचा कल हा ट्रेंड विचारण्याकडे जास्त आहे. म्हणजे 1950-51 पासून ते अगदी 2018-19 पर्यंत GDPचे दर कसे बदलत गेले, कोणकोणत्या टप्प्यांवर बदलत गेले, त्याचे सुद्धा ट्रेंड्स आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे जुन्या आकडेवारीवर ऍब्सोल्यूट आकडेवारी विचारली जाणार नाही शक्यतो. म्हणजे समजा 1950 साली भारताचा GDP किती होता आणि 1960 ला किती झाला, असा प्रश्न येणार नाही. मात्र 1950 ते 80च्या कालावधीत भारताच्या GDPचा कल कसा आहे, वाढत होता का कमी होता, हे विचारलं जाईल. 80 ते 2000च्या काळात GDPचा कल कसा होता ते विचारलं जाईल. 2000 नंतरचा भारताच्या GDPचा कल कसा आहे. सो अशा ट्रेंड्सवरती प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर त्या पद्धतीची आकडेवारी विद्यार्थ्यांनी अभ्यासणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर मागच्या 4 ते 5 वर्षातला GDPचा आकडा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, रिअल आणि नॉमिनल दोन्ही पद्धतीचा. त्यानंतरचा दुसरा टॉपिक आपल्याला लक्षात घेता येईल शेतीचा, कृषी. मग या ऍग्रिकल्चर या टॉपिकमध्ये अर्थशास्त्रात अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून हे क्षेत्र महत्वाचं आहे. आणि मग ह्या भारतीय शेतीमध्ये, कृषीमध्ये महत्वाच्या समस्या कोणत्या हे आपल्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. समस्यांचा अभ्यास करतानाच तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये शेतीमध्ये उत्पादकता कमी आहे, ती पर हेक्टरी सुद्धा कमी आहे, आणि त्याचबरोबर पर कॅपिटा सुद्धा उत्पादकता कमी आहे. मग त्याची कारणं काय काय ते आपल्याला अनेक कारणं त्याच्यामधून समजतील. आणि याच्याच बरोबर भारतीय शेतीमध्ये जमिनीचं आकारमान कमी होणं, अशा समस्या, त्याची कारणं, त्याच्यावर उपाय म्हणून बऱ्याचदा जमीन सुधारणांकडे निर्देश केला जातो. मग ह्या जमीन सुधारणा परीक्षेमध्ये खूप विचारल्या जातात. आयोगाचा एक खूपच आवडीचा हा घटक आहे की जमीन सुधारणा भारतामध्ये, लँड रिफॉर्म्स. मग लँड रिफॉर्मचे घटक काय, लँड रिफॉर्म्स का आणले गेले, कधी आणले गेले, त्याच्याशी निगडीत असणारे कायदे, कुठल्या स्कीम असतील तर त्या, ह्या बाबी प्रामुख्यानं हायलाइट केल्या जातात. त्यानंतर शेतीविषयक काही महत्वाचे स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट प्रोग्राम्स आहेत, त्या गव्हर्नमेंट प्रोग्राम्स विषयी सुद्धा प्रश्न आपल्याला दिसतील. आणि म्हणून गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या सध्या चालू आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करायचं. मग त्या अलीकडच्या काळात सुरू झालेल्या असतील, नाही तर मग खूप पूर्वी सुरू झाल्या पण आजही कंटिन्यू आहेत, अशा स्कीम्स त्याच्यामध्ये जास्त बघायच्यात. उदाहरणार्थ RKVY सारखी योजना आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पंतप्रधान फसल बीमा योजनेसारखी स्कीम आहे. तर या स्कीम प्रामुख्यानं कृषीच्या संदर्भात विचारल्या जातात. कृषी वित्त हा टॉपिक त्याच्यामध्ये विचारला जातो. शेतीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था, नाबार्ड सारख्या संस्थेचा काय रोल आहे, तर या बाबी. तसंच शेतीमधले प्रमुख उत्पादनं भारतातले कोणते आहेत, ती उत्पादनं घेणारे अग्रेसर राज्य कोणती आहेत, त्याचा क्रम आपल्याकडे असला पाहिजे. तिथे महाराष्ट्राची कामगिरी, त्याचबरोबर भारतामध्ये शेतीच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही, ते किमती चढ उतार असतात.
मग त्या चढउताराची कारणं काय आहेत, त्याच्यावर उपाय काय योजले जातात, MSP सारखा घटक असेल, फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राइसेस असतील, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करता आला पाहिजे. किमतीचं स्थिरीकरण करण्यासाठी सरकारनं कोणकोणते प्रयत्न केले, कोणत्या उपाययोजना केल्या, त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपल्या अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे. मग बऱ्याचदा याच्यामध्ये एखाद्या उत्पादनाचं मागच्या वर्षीची MSP आणि या वर्षीची MSP विचारलेली आहे. म्हणजे जसं की गव्हाला MSP मागच्या वर्षी किती होती, नवीन MSP घोषित झाली तर ती किती आहे, याचे प्रश्न ऑलरेडी आयोगानं विचारलेत. प्रमुख उत्पादनांचं MSP त्याचे आकडे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा टॉपिक उद्योगांचा आहे. मग भारतातील उद्योग, त्यांचं वर्गीकरण आपल्याला याच्यामध्ये बघायचं. मग भारतातल्या उद्योगांचं वर्गीकरण सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योग असं आपण करतो. त्याच्याशी संदर्भित विशेष कायदा सुद्धा आपल्याकडे आहे. मग त्या कायद्यामध्ये उद्योगांची व्याख्या काय केली, गुंतवणुकीच्या आधारे केली आहे का उलाढालीच्या आधारे केली आहे, या सगळ्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर भारतामधले जे प्रमुख उद्योग आहेत त्यांचा एक आढावा आपल्याला इथं पाहणं आवश्यक आहे. भारतामध्ये काही मोठ्या उद्योगांना आपण गाभा उद्योगांचा दर्जा दिलाय. म्हणजे असे काही मोठे उद्योग आहेत की त्यांच्या आर्थिक वृद्धीचा परिणाम देशाच्या एकूण विकासावरती होत असतो. त्यांना आपण गाभा किंवा कोर इंडस्ट्रीज असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये सिमेंट उद्योग आहे, लोहपोलाद उद्योग आहे, खत कारखाने आहेत, रिफायनरीज आहेत, नॅचरल गॅस प्रोडक्शन आहे, या सगळ्या उद्योगांचा, कोळसा उद्योग आहे, या सगळ्या उद्योगांचा आपल्याला आढावा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. मग त्याच्याविषयीची महत्वाची आकडेवारी, मग ते विशिष्ट उत्पादन भारतात किती होतं, भारताचा क्रम त्या उत्पादनामध्ये किती आहे, काही महत्वाचे कायदे स्कीम आणले असतील गव्हर्नमेंटनं तर त्यांचा सुद्धा अंतर्भाव याच्यामध्ये आपल्याला करता आला पाहिजे. त्याचबरोबर उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारनं विविध कायदे केलेले आहेत. त्या महत्वाच्या कायद्यांचा संदर्भ बऱ्याचदा परीक्षेमध्ये घेतलेला आढळतो. उदाहरणार्थ कॉम्पिटिशन ऍक्ट असेल किंवा कंपनी कायदा असेल, नवीन कंपनी कायदा, त्याच्यातल्या तरतुदी याच्यामध्ये विचारल्या जातात. तर या पद्धतीनं उद्योगांचा अभ्यास करायचा. पुढचा टॉपिक परकीय व्यापाराचा म्हणजेच इंटरनॅशनल ट्रेडचा आहे. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये मुख्य भर हा आयात निर्यात विषयक आकडेवारी विचारण्याकडे आपल्याला दिसतो. प्रामुख्यानं भारतीय व्यापाराच्या आयात निर्यातीची रचना आणि दिशा कशी आहे हे प्रश्न जास्त विचारलेले आहेत. व्यापाराची रचना आणि दिशा म्हणजे काय, रचनेचा याचा अर्थ आहे की भारताच्या आयातीमध्ये कोणते महत्वाच्या वस्तू आहेत, भारताच्या निर्यातीमध्ये कोणत्या वस्तू आहेत, त्याला आपण रचना असं म्हणतो. व्यापाराची दिशा या अर्थी की आपण निर्यात केलेल्या वस्तू कोणत्या देशांना निर्यात केल्या जातात, कोणत्या विभागात निर्यात होतात, आयात केलेल्या वस्तू आपण कुठून आयात करतो, ही झाली दिशा. मग त्याच्याविषयीची आकडेवारी विचारली जाते. मग आयात निर्यातीमधले टॉप 10 वस्तू, आयात निर्यातीमधले महत्वाचे भागीदार देश, त्यांचं पर्सेंटेज, ही अशी आकडेवारी याच्यामध्ये महत्वाची असते. त्याचबरोबर भारताच्या व्यापाराला चालना देण्यासाठी सरकारनं जी महत्वाची धोरणं आखलेली आहेत त्या धोरणांचा सुद्धा एक आढावा आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. विशेषतः अलीकडच्या काळातली जी व्यापार विषयक धोरणं आहेत, ज्याला आपण फॉरेन ट्रेड पॉलिसी असं म्हणतो, त्या फॉरेन ट्रेड पॉलिसीचे ठळक वैशिष्ट्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यापारामध्ये गुंतवणुकीचा पण आपल्याला एक विचार करावा लागतो. आणि ही विदेशी गुंतवणूक, ज्याला आपण FDI असं म्हणतो, तो FDI भारतात कोणत्या देशातून येतो, त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त FDI येतो, या पद्धतीची आकडेवारी आपल्याला फोकसमध्ये घेतली पाहिजे. त्याचबरोबर व्यापाराच्या टॉपिकमध्ये व्यवहार तोलासारखी संकल्पना आहे, चालू व्यवहार तोल, चालू खात्यावरची तूट, चलनाची परिवर्तनीयता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक सिलेबसमध्ये जो दिलेला आहे तो बँकिंगचा आहे. बँकिंग हा टॉपिक आजच्या घडीला भारतासाठी तर अतिशय महत्वाचा चर्चेचा विषय आहे. त्याच्यामुळं हा कायमच फोकसमध्ये राहणार. आणि मग ह्याची सुद्धा तयारी मुळापासून करणं गरजेचं राहणार आहे. मग अगदी बँक कशाला म्हणायचं, बँकांची कार्य कोणती असतात तिथपासून तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. मग बँकांची प्राथमिक कार्य असतील, दुय्यम कार्य असतील, अनुषंगिक कार्य असतील, ती त्याच्यामध्ये पाहिली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातल्या बँकिंगची रचना आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची. मग भारतीय बँकिंगची रचना कशी, स्ट्रक्चर कसं आहे, ऑर्गनायझेशन कसं झालेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये ज्या बँका आहेत, काही खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत, काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत
त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीयकृत बँका बघतो, SBI सारखी बँक असेल तिचा समावेश याच्यामध्ये केला जातो, IDBI सारखी बँक असेल, खाजगी बँकामध्ये भारतीय बँका, विदेशी बँका, त्याचबरोबर भारतात काही वेगळ्या पद्धतीने बँकिंगचे जे प्रयोग झाले, उदाहरणार्थ RRB, लीड बँक स्कीम, स्मॉल फायनान्स बँक, याचाही विचार या रचनेमध्ये करावा लागेल. तसंच भारतीय बँकिंगमध्ये अलीकडच्या काळात जे नवीन ट्रेंड्स आलेले जसं की पेमेंट बँका असतील, इंडियन पोस्ट पेमेंट बँका असतील, ह्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला त्याच्यात अंतर्भाव करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना या बँकांतल्या ज्या प्रमुख संस्था आहेत त्यांची स्थापना वर्ष, त्यांची प्रमुख कार्य, ह्या बाबी त्याच्यामध्ये विचारात घेत जाणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे मुद्रा धोरणाचा आहे, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो. मॉनिटरी पॉलिसी ही देशामधल्या केंद्रीय बँकेकडून राबवली जाते. तसंच मग भारतासाठी RBI कडून हे मौद्रिक धोरण राबवत आहे. सो मराठीमध्ये आपण मॉनिटरी पॉलिसीला मुद्रा धोरण, मुद्रा नीती, मौद्रिक धोरण, मौद्रिक नीती असे वेगवेगळे शब्द वापरू शकतो, किंवा चलनविषयक धोरणही त्याला आपण म्हणू शकतो. मग ह्या मुद्रा नीतीमध्ये किंवा मौद्रिक धोरणामध्ये त्याची व्याख्या काय आहे, व्याप्ती काय आहे, मुद्रा धोरणामध्ये त्याची एकूणच साधनं कोणती आहेत, उद्दिष्ट कोणती आहेत, याचा समावेश आपल्याला करावा लागेल. त्याचबरोबर हे मौद्रिक धोरण जी संस्था राबवते ती म्हणजे RBI. RBIचा रोल महत्वाचा आहे, मग त्याचाही अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावा लागतो. मग RBIच्या स्थापनेपासून त्या आजतागायत जे काही बदल झाले त्या रचनेचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. RBIची प्रमुख कार्य कोणती, RBI मध्ये जी काही महत्वाचे संस्था आहेत त्या संस्थांचा अभ्यास, समित्यांचा अभ्यास, जसं की मॉनिटरी पॉलिसी कमिटी असेल, त्यांचं कार्य, ह्या गोष्टी विशेषत्वानं ध्यानात घ्याव्या लागतील. आणि मग RBI वेळोवेळी जे काही पतधोरण देते, दर 2 महिन्यांनी RBIच्या पतधोरणाचा आढावा येतो. मग त्या पतधोरणात काही साधनामध्ये बदल केलेले आहेत का, कुठल्या एखाद्या साधनाचा दर वाढवलाय का, कमी केलाय का, या बाबींची चर्चा आपल्याला याच्यात करावी लागते. आणि मग याच्यावरती आयोगानं आतापर्यंत सुद्धा अनेक प्रश्न विचारले, जसं की बेस रेट सारखी संकल्पना विचारलेली आहे, पायाभूत दर कशाला म्हणायचं, किंवा त्याची आकडेवारी पण विचारली की रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, SLR, CRR अशा मौद्रिक साधनांचे दर बदलले की ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर ते आपण चालू घडामोडीच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा टॉपिक लोकसंख्येचा, पॉप्युलेशन. लोकसंख्या हमखास दरवर्षी त्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतात. प्रामुख्याने या टॉपिकमध्ये आकडेवारीवर प्रश्न विचारण्याचा कल दिसतो. मग लोकसंख्येचे वेगवेगळे घटक या आकडेवारीची तयारी करताना तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे भारतातलं स्त्री पुरुष प्रमाण, लोकसंख्येची घनता, ग्रामीण शहरी विभागणी असेल, लिंग गुणोत्तर असेल, बाललिंग गुणोत्तर, प्रौढलिंग गुणोत्तर, त्याचबरोबर साक्षरतेचा दर, धार्मिक स्वरूपाचं एकूण लोकसंख्येचं वितरण, अशा गोष्टींवरती प्रामुख्यानं भर द्यायचं. आणि हे सगळं अभ्यासत असताना लोकसंख्येविषयक जी काही धोरणं आहेत, ज्याला आपण पॉप्युलेशन पॉलिसी म्हणतो, ती पॉप्युलेशन पॉलिसी सुद्धा अतिशय व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे काही लोकसंख्येविषयक धोरणं देशानं राबवली, ते अगदी कालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणापर्यंत त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला याच्यात घ्यावा लागतो. त्यानंतरचा टॉपिक जो आहे दारिद्र्याचा, पॉवर्टी. भारतासमोरच्या आजच्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रमानं ज्याचा उल्लेख करावा लागतो ते दारिद्र्य. आणि मग हा सुद्धा आयोगाच्या अतिशय आवडीचा टॉपिक आहे, याच्यावर हमखास दरवर्षी प्रश्न असतोच. मग दारिद्र्यामध्ये प्रमुख संकल्पना सुरुवातीला तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. जसं की दारिद्र्य मापनाचे बऱ्याचदा 2 दृष्टिकोन सांगितले जातात, ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. त्याच्यातला फरक काय आहे, ते कसं मोजलं जातं, किंवा दारिद्र्याला अनुसरून असणाऱ्या विविध संकल्पना, पॉवर्टी गॅप सारख्या संकल्पना असतील, लॉरेन्स कर्व असेल, गिनी कोइफिशियंट असेल, त्या गोष्टी अभ्यासणं याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि मग एकदा का ह्या संकल्पना समजून घेतल्या की दुसरा भाग दारिद्र्यामध्ये अभ्यासाला पाहिजे, तो म्हणजे प्रमुख समित्या कोणत्या आहेत. कारण भारतामध्ये दारिद्र्य कशाला म्हणायचं, नेमकं गरीब कोण आहे हे ओळखणं इटसेल्फ एक चॅलेंजिंग काम झालं. आणि म्हणून त्याच्याविषयीचा जो संभ्रम होता की गरिबीची व्याख्या कशी करायची, तो संभ्रम दूर करण्यासाठी वेळोवेळी सरकारनं काही समित्या नियुक्त केल्या, जसं की आलक समिती असेल, लकडावाला समिती असेल, किंवा
तेंडुलकर समिती एक, अथवा अलीकडच्या काळात आलेली श्रीरंगराजन समिती, मग ह्या सगळ्या समित्यांनी वेळोवेळी काय निकष दिले, कोणत्या शिफारशी केल्या, त्यांनी कशाच्या आधारे दारिद्र्य मोजमाप केलं, त्यांनी दारिद्र्यरेषा काय सांगितली, या सगळ्याचा अंतर्भाव याच्यामध्ये करावा लागतो. आणि मग याच्यातल्या काही समित्या तर खूपच विचारून झाल्या, जसं की तेंडुलकर समितीवर दरवर्षी प्रश्न आहे, अनेक परीक्षांमध्ये विचारला जातो, तसा संयुक्त पूर्वलाही खूपदा प्रश्न याच्यावर येऊन गेला आणि पुन्हा एकदा तो रिपीट होऊ शकतो. मग तेंडुलकर समितीनं दारिद्र्य मापनाचं निकष काय सांगितले, ते कसं मोजावं सांगितलं, त्याचे घटक आपल्याला माहिती पाहिजे. तेंडुलकर समितीनं दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं त्याची आकडेवारी आपल्याकडे पाहिजे. आणि त्याचबरोबर श्रीरंगराजन समितीचाही तसाच अभ्यास आपल्याला करावा लागेल. याच्यामध्ये अजून एक महत्वाची आकडेवारी लक्षात घ्यायची, ती म्हणजे नियोजन आयोगाने दारिद्र्याविषयीचं आकडेवारी काय सांगितली. ती आकडेवारी पुन्हा वेगळी आहे, ती समित्यांच्या आकडेवारीपेक्षा वेगळी आहे. सो नियोजन आयोगाची आकडेवारी सुद्धा त्याच्यावरही प्रश्न अपेक्षित असतात. दारिद्र्य, सर्वात जास्त दारिद्र्य असणारी राज्य, सर्वात कमी दारिद्र्य असणारी राज्य, महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण, ही सगळी आकडेवारी आपल्याला बघितली पाहिजे. त्याच्यानंतरचा टॉपिक बेरोजगारी. खरं तर बेरोजगारी ही दारिद्र्याची दुसरी बाजू आहे असं आपण म्हणतो, किंवा त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग अशा वेळी बेरोजगारी म्हणजे काय, त्याची कारणं कोणती आहेत, भारतात बेरोजगारी का निर्माण होते, ग्रामीण भागात का होते, शहरी भागात का होते, त्याचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला समजून घ्यायचे. आणि मग त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की भारतातील दारिद्र्याचं समस्या ही किती विस्तार त्याचा झालेला आहे, किती वेगवेगळ्या पद्धतीचं बेरोजगारी भारतामध्ये आपल्याला दिसते. मग ह्या बेरोजगारीचं मोजमाप कसं केलं जातं, त्याच्याविषयी काही महत्वाच्या संकल्पना आहेत, त्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. जसं की भारतामध्ये दारिद्र्य मोजत असताना UPPS आहे, UPS आहे, CWS, CDS असे वेगवेगळे दारिद्र्य मापनाचे दृष्टिकोन आहेत. आणि मग NSSO सारखी संस्था बेरोजगारीचं मोजमाप करत असताना बेरोजगारीची अनेक पद्धतीची आकडेवारी त्याच्यात सांगत असते. मग ती सगळी आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे. बेरोजगारीचा दर सध्याचा किती आहे, तो का वाढतोय, कमी होतोय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर बेरोजगारी निर्मूलनासाठी काही योजना आणल्यात का, स्कीम आणल्यात का, त्या स्कीम सुद्धा त्याच्यात व्यवस्थित समजून घेता आल्या पाहिजेत. त्यानंतरचा टॉपिक राजकोषीय नीतीचा आहे. सिलेबसनं त्याच्यासाठी शब्द जो वापरला, राजकोषीय नीती, फिस्कल पॉलिसी, यालाच आपण राजकोषीय धोरण असंही म्हणू शकतो, किंवा याला सार्वजनिक वित्त व्यवस्था या टॉपिक अंडर सुद्धा अभ्यासलं जातं. कारण सार्वजनिक वित्त व्यवस्थेचाच तो राजकोषीय नीती हा एक भाग आहे. त्याच्यामुळं राजकोषीय नीती आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था हे एकच घटकाखाली अभ्यासले जातात. मग या राजकोषीय नीतीची व्याख्या काय करायची, ती व्याख्या आपल्याला समजून घेतली पाहिजे. देशातली राजकोषीय नीती किंवा राजकोषीय धोरण हे केंद्र पातळीवर केंद्र सरकार राबवतं, राज्य पातळीवर राज्य सरकार राबवतं. आणि मग ह्या राजकोषीय नीतीची व्याप्ती काय आहे, त्याची उद्दिष्ट कोणती आहेत, कशासाठी राजकोषीय धोरण आणलं जातं, त्या उद्दिष्टांवर प्रश्न येऊ शकतात. जसं की मौद्रिक धोरणाच्या उद्दिष्टांवर प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, मग राजकोषीय नीतीच्याही धोरणावर प्रश्न एक्सपेक्टेड करता येतील. ही राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती साधनं आपल्याकडे आहेत, मग त्या साधनांचं इत्थंभूत अभ्यास आपल्याला करावा लागेल. जसं की सार्वजनिक खर्च आहे, सार्वजनिक कर्ज असेल, अर्थसंकल्प आहे, तुटीचा अर्थभरणा आहे, कर रचना आहे, ही सगळी राजकोषीय धोरणाची साधनं झाली. मग त्या प्रत्येकामध्ये डिटेलमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि हे सगळं करत असताना मग वित्त धोरणाचा सुद्धा समावेश याच टॉपिकमध्ये होतो. फायनान्स कमिशन, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतागायत एकूण 15 वित्त आयोग आपण स्थापन केले. मग याच्यातले प्रत्येकच वित्त आयोग तुम्ही डिटेल अभ्यासावा असं अपेक्षित नाही. मग मागचे 2 ते 3 वित्त आयोग जरी आपण डिटेल अभ्यासले असले तरी ते परीक्षेसाठी पुरेसं आहे. विशेषतः 13 आणि 14 वित्त आयोग या वर्षीच्या प्रिलिमसाठी अतिशय महत्वाचे आहे. 12वा वित्त आयोग, 11वा वित्त आयोग हे थोडेसे आता जुने झालेले आहेत. मग 13 आणि 14 वित्त आयोगावर जास्त फोकस करायला पाहिजे. त्यातही 14 वित्त आयोग ह्याच्या तरतुदी ह्या सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याच्या इम्प्लिमेंटेशन अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि मग 2020 मध्ये 15 वित्त आयोगाचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. आणि म्हणून 13 आणि 14 वित्त आयोग लक्षात घ्यायचा, त्याचे अध्यक्ष, त्याची रचना कशी होती, प्रत्येकानं काय शिफारशी केल्या, कशा संदर्भात केल्या, ती सगळी डिटेल आकडेवारीसह माहिती समोर ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 15वा वित्त आयोग, या वित्त आयोगाच्या शिफारशी अजून
इम्प्लिमेंटेशन सुरू जरी झालं नसलं तरी सुद्धा या वित्त आयोगाची रचना त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अध्यक्ष, सचिव, सदस्य कोण आहेत वगैरे. तर हा साधारणतः राजकोषीय नीतीमधला भाग. आणि मग शेवटचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये शासकीय अर्थव्यवस्थेचा. खरं तर मित्रांनो, राजकोषीय नीतीमध्ये शासकीय अर्थव्यवस्था येते, कारण राजकोषीय नीती ही केंद्र सरकार राबवत असतं, ते सरकारचंच धोरण आहे. आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे सरकारनं अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी केलेलं कार्य. त्यामुळे तसं तात्विकदृष्ट्या पाहिलं तर हे दोन वेगळे टॉपिक नाहीत, पण सिलेबसमध्ये वेगळा उल्लेख केला आहे म्हणून ते आपण वेगळ्या हेडिंग खाली फक्त घेतोय. मात्र ते एकाच टॉपिकमध्ये येऊ शकतात, राजकोषीय धोरणामध्येच. मग शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये फोकस कशावरती, तर अर्थसंकल्पावरती, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प विशेषतः. आणि मग ह्या अर्थसंकल्पाचे घटक कोणते आहेत, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थसंकल्पात भांडवली खातं, महसुली खातं हे व्यवस्थित आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अर्थसंकल्पाच्या आधारे वेगवेगळ्या तुटीच्या संकल्पना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. वित्तीय तूट कशी मोजायची, महसुली तूट कशी मोजायची, त्या तुटी मोजण्याचे फायदे तोटे काय आहेत, ह्या सगळ्या बाबींचा समावेश याच्यामध्ये येतो. त्याचबरोबर अर्थसंकल्प विषयक आकडेवारी. आता जसं या वर्षीचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला आला आणि साधारण मे मध्ये जर परीक्षा होणार असेल तर मग या वर्षीचा अर्थसंकल्प विचारण्याची शक्यता जास्त आहे. सो या अर्थसंकल्पात ह्या वेगवेगळ्या वित्तीय तुटीविषयीची जे काही आकडेवारी आहे ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर सरकारनं काही महत्वाचे डिसिजन घेतले असतील तर त्या अर्थसंकल्पातून अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्व्हेमधून सुद्धा काही मुद्दे समोर येत असतात, त्याही मुद्द्यांचा समावेश या टॉपिकमध्ये आपल्याला करावा लागेल. दुसऱ्या बाजूला याच टॉपिकमध्ये लेखापरीक्षणासारखा एक घटक आहे. याच्यावरती प्रश्न कमी असतात, एका दुसराच प्रश्न येतो ऑडिट वरती, पण याचे एक स्ट्रक्चर ठरलेलं. मग याच्यामध्ये लेखापरीक्षणाच्या पद्धती वेगवेगळ्या, त्याच्यातल्या वेगवेगळ्या संकल्पना, कॅग सारखी एखादी संघटना आहे त्यांचा रोल, बॅलन्स शीट काय असते, बॅलन्स शीटचे वेगवेगळे भाग, ह्या अशा काही बाबी त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पण प्रश्न जास्त याच्यावर नाहीत, एका दुसरा चुकून प्रश्न येतो, पण ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीनं अर्थशास्त्राची एकूण व्याप्ती असलेली आपल्याला दिसते. सो टॉपिक वाईज या दिशेनं जर तुम्ही अभ्यास केला आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं जर त्याची एकदा तुम्ही अभ्यासाची पद्धती ठरवली तर मला असं वाटतं की या विषयामध्ये येणाऱ्या पूर्वपरीक्षेला, संयुक्त पूर्वपरीक्षेला तुम्ही नक्कीच आत्मविश्वासानं आणि खात्रीनं जास्तीत जास्त स्कोअर काढू शकाल. आणि मग हा विषय तुमच्या यश आणि अपयशातलं अंतर ठरवणारा नाही, तर तुमचं यश आणि कट ऑफ याच्यातला जो काही गॅप आहे तो गॅप जास्तीत जास्त तुम्हाला अनुकूल कसा होईल या दृष्टीनं हा विषय अतिशय फायद्याचा ठरेल. म्हणजेच एकूणच फक्त कट ऑफच्या जवळ न राहता कट ऑफच्या अतिशय कम्फर्टेबल पुढे राहण्यासाठी ह्या विषयाची चांगली तयारी ही तुम्हाला फायद्याची ठरेल. तर मित्रांनो, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन अभ्यासाला लागा आणि इथे थांबू. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos.